मित्रांनो, संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा तपाचे सामर्थ्य तपिनला अमुक चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे मातृपित भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊनी ठेले ज्ञान गूढगम्य ज्ञानदेवा लादले निवृत्तीने दिले माझ्या हाती। मित्रांनो, या अभंगाचा भावार्थ जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। संताच्या वचनाचा आधार घेऊन हरिपाठाची कीर्ती म्हणजे महती इतरांना नुसती सांगणं व हरिपाठाचा स्वतः अभ्यास करून त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन मग त्या नामाची महती जगाला सांगणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। पहिल्या प्रकारात नामाने जगाचं कल्याण व्हावं अशी तळमळ असते। या दोन्ही गोष्टी क्रमाने घडतात, त्यामुळे या दोन्ही गोष्टी करणाऱ्याचा देह हा अत्यंत पवित्र असतो। असा देहधारण करणारा जीव धन्य होय, कारण तोच या नरदेहाचा उत्तम उपयोग करू शकतो। स्वतः नामाचा अभ्यास करून त्याची महती इतरांना सांगून त्यांना नामाची गोडी लावणं हेच महात आहे। या तपाच्या सामर्थ्याने नामधारक नातलग हे सर्व चतुर्भुज म्हणजे विष्णुरूप किंवा हरिरूप होऊन जातात। या नातलग मंडळींना एकमेकाविषयी प्रेम व आदर असतो, पण याशिवाय जे नामधारकावर प्रेम करतात त्याच्याविषयी आदर व आपलेपणा बाळगतात। अशी सर्व नामधारकाच्या संगतीने चतुर्भुज म्हणजे हरिरूप होतात। याचं कारण असन की नामधारकाच्या संगतीने व त्याच्या उपदेशाने या सर्व लोकांना नामाची गोडी लागते व तेच गोड नाम सर्वाचं जीवन गोड करतं, म्हणजेच त्या सर्वांना चतुर्भुज किंवा हरिरूप करतं। हे गूढ पण गम्य असं ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्तीनाथांच्या कृपेने प्राप्त झालं। भगवन नाम हे दिव्य असं नाम आहे व या दिव्य नामाने ज्ञानेश्वर महाराजांना दिव्य दृष्टी, दिव्य आनंद व दिव्य प्रेम प्राप्त झालं। हे प्रेम अर्थात निवृत्तीनाथांच्या असीम कृपेमुळेच प्राप्त झालं। म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा।